नाही नाही, जे गरम असेल ते द्या ना पाठवून. ओके ओके. असं करा, बरोबर एक कॉफी. एक मिनिट कॉफी घेणार? हो. बरं, 2 कॉफी पाठवून द्या. एक काम करा, एक मिनिट. काय? त्याला म्हणून जरा कडक बनव, नाहीतर असं कर, साखर न घालता चाट. खूप गोड करतात हो, आणि हल्ली गोड सोसवत नाही. बरं, 2 कॉफी आणा, कमी गोड. ओके, जरा लवकर पाठवा प्लीज. काय हो, कसला विचार करताय? काय काय सॉरी, काय नाही म्हटलं, कसला विचार करताय? मी असा विचार करत होतो की माणसाच्या आवडीनिवडी सारख्या बदलत राहतात. बरं, हा जो बदल असतो ना, ह्याच्यामध्ये माणसाच्या मूडचा फार महत्वाचा हात असतो. अर्थात माझ्या विधानाला काही मानसशास्त्रीय आधार वगैरे नाहीये, माझा एक अभ्यास आहे. अहो, मी फक्त विचारलं, कसला विचार करताय? नाही, कसलाही नाही विचार, कसलाही नाही. काय, सध्या हातातली सगळी कामं होती ती संपली, त्यामुळे मी आपला निवांतपणे. आमचं शास्त्र सांगतं, निवांत बसलेल्या माणसाच्या मनात काहीतरी विचार चालू असतात. मला कळत नाही, तुमचं शास्त्र असं आगंतुकपणे माणसाच्या मनात का डोकावतं? तुमच्या मनात डोकवायची गरज काय? कारण जे तुमच्या मनात असतं तेच तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. उदाहरणार्थ? आता तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं, पण बोलू का नको अशा संभ्रमात आहात. मग उगाचच काहीतरी सटरफटर बोलून वेळ घालवताय. खरं, मी असं ठरवलंय की माझ्या जिभेवरचा कडवटपणा थोडा कमी करायचा. काय म्हणाला? मी जे ऐकलं? नाही, तू बरोबर ऐकलंस. तू जे ऐकलंस तेच बोललोय मी. माझ्या असं लक्षात आलंय की माझ्या कडवटपणाचा लोकांपेक्षा मलाच जास्त त्रास होतो. पूर्वी माझ्या जिभेने मी लोकांवरती सपासप वार करायचो, पण काय तेव्हा मजा वाटायची, मस्ती होती. म्हणजे आता धार कमी झाली किंवा संपली? ती ओरिजिनल आहे ना, ती कसली कमी होणार? माझ्या हातात एवढंच आहे की तिचा फक्त वापर कमी करायचा. हा जर शहाणपणा असेल तर हा गोड सल्ला तुम्हाला कुठल्या गुरुने दिला? बंटी. हसू नकोस, खरंच बंटी. हो, हसण्यासारखंच आहे. प्लॅटफॉर्म वरून घरी आणलेलं पोरते. आणि फार हुशार आहे तो. असेल तो प्लॅटफॉर्मवरचा, फार हुशार आहे तो. तुला माहिती, सुरक्षित समाजामध्ये वाढलेल्या मुलांपेक्षा ही असलीच मुलं जास्त हुशार असतात. साहजिक आहे, प्रत्येक क्षणाला टक्के टोणपे खात खात जगत राहावं लागतं त्यांना. त्यामुळे समोरच्या माणसाला पटकन ओळखतात. याचा अर्थ बंटीशी छान दोस्ती झाली आहे तुमची. फक्त दोस्ती. आता कोणाशी भांडणं नाही करायची. भांडणाने गैरसमज वाढत राहतात आणि हे असे वाढत राहणारे गैरसमज तसेच ठेवणं परवडणार नाही. त्यामुळे आता बंटीला जिंकणं हे महत्वाचं. काय, कारण बंटी एकदा जिंकला गेला की मग. अच्छा, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. म्हणजे बंटी आणि तुमच्यामध्ये युती झाली. बरं, या युतीचा कार्यक्रम काय? खूप मोठा. पण त्यातलं पहिलं कलम असं की सगळ्यांशी मैत्री करायची, सगळ्यांशी गोड वागायचं, कोणाशी भांडण करायचं नाही. सगळीकडे प्रेम प्रेम आणि प्रेम. ते जर वाढलं तर अजून आपल्याला काय पाहिजे? तू बघितलंस का, अर्धा पाऊण तास झाला हा गप्प आहे, बोलत नाहीये. चांगलंय की मग. काय आहे, तुम्ही दोघं ना अचानक बोलायला लागता.
आणि ते सुद्धा अगदी भिन्न विषयावर. असा निवांत वेळ आपल्याला कधी मिळतो जया? बरं आहे की तो गप्प आहे म्हणून. काहीशा गॅप नंतर तो अचानक वाजला ना की मला तर अलीकडे भीतीच वाटायला लागते. वाटतं चला वाजली धोक्याची घंटा. पण काय म्हणते का, हल्ली मी बघतो ना, तू सतत बोलत असतेस. आयदर फोनवरती किंवा कोणतरी व्हिजिटर असतात. अशाने ना तुला स्वतःशी काम करता करता एकटा असताना सुद्धा बोलायची सवय लागणार. नाही नाही, अजून तरी तेवढी वेळ आलेली नाही माझ्यावर. हा, पण तुला जर असं कधी वाटलं ना माझ्याबद्दल, तर लगेच माझी केस तू सुनंदा मॅडमना रिफर कर. काय म्हणजे सुनंदा आता प्रोफेशनल काउन्सिलर झाली तर. हम्म. पण समजा तिची अशी अवस्था झाली तर मग तिची केस कोणाकडे रिफर करायची? काय असं बोलतोस तू तिच्याबद्दल? किती छान काम चाललंय तिचं. स्वतःला किती गुंतवून घेतले तिने आपल्या कामात. बंटीला सांभाळणं हे कामच आहे तिच्या दृष्टीने. आणि त्यात आता आपली सुषमाला तिने ताळ्यावर आणायलाच हवी मला. आता सुषमाची दारू सोडवता सोडवता ती स्वतः प्यायला नाही लागली म्हणजे मिळवली. आणि तिला मग आता बा झालाय लष्करच्या भाकऱ्या, दुनियादारी बस झाली. स्वतःचा बघा आता. काय रे जया, ठीक आहेस ना तू? काय चुकीचं बोललो मी? नाही नाही, तुमच्या दोघांपैकी कोण चुकीचं बोलतंय आणि कोण बरोबर बोलतंय हे मला कधी कधी कळेनासच होतं बघ. नाही, कारण तुम्ही दोघं समोरासमोर आलात ना की सारखे एकमेकांना टोमणे मारत असता. नाही म्हणजे आम्हाला बघायला ते खूप छान वाटतं. नाही, पण मी आता सांगितलंय तिला की ह्या आता चकमकी वगैरे बंद. शक्यतो वाद करायचे नाहीत, भांडणं उकरून काढायचे नाहीत. बघूया किती दिवस टिकते, बघूया. चांगलंय चांगलंय. एक मिनिट. हॅलो, हो सुधा जोशी बोलते. बोला बोला. नमस्कार. नाही, आता भेटायलाच बोलवलं म्हटल्यावरती यायलाच हवं ना मला. हो ठीक आहे. नाही नाही, मी आपणून फोन करेन आपल्याला. ओके, थँक्यू. गुड डे. कोण आहे? मुख्यमंत्र्यांच्या पीएचा फोन होता. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला बोलवलंय. परत? 2-4 दिवस निवांत गेलेले कदाचित नियतीला मान्य नसतील, म्हणून बोलवलंय परत भेटायला. मी मंत्रीपद नाकारलं तरी सुद्धा मला बोलवतायत. हा, तू चालून आलेलं मंत्रिपद नाकारलंस. खरं तर राजकारण वगैरे सगळं ह्याच्यासाठी चालतं नाही का? हो ना, पण ते सुद्धा मी नाकारलं. मग आता काय हवं यांना? कदाचित मुख्यमंत्र्यांना तुला काहीतरी विशेष द्यायचं असेल. कदाचित त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये फार स्वच्छ माणसं हवी असतील. नाहीतर कदाचित हा नेहमीचा त्यांचा काही नाही रे, आदर्शवादाच्या नुसते सगळ्या गप्पा मारतात. बाकी जे मागे घडत असतं तेच पुढे नेत असतात. तोंडावर नुसते गोडगोड बोलत असतात ही लोक. आणि मग अशावेळी मला ना भाई शेलारची आठवण होते आणि माझी मला शेसारी वाटायला लागते. बघ, आता त्यांनी एवढं बोलवलंय तर जाऊन भेटून ये, बघून ते काय म्हणताय. हे बघ, त्यांना काय चाल खेळायची कळेल तर आपल्याला. हे बघ, तू काही 2.5 घरं चालणारा घोडा नाहीस किंवा तिरका जाणारा उंट नाहीस. काय हवं असेल त्यांना? कदाचित एक घर पुढे जाणारा प्याद्याचा वजीर करायचा असेल त्यांना. भेटून दे. मी मंदाला फोन करतो, गाडी मागूया. नाही, इतकी घाई करू नकोस. मला थोडा वेळ विचार करू दे. मला थोडासा अजून वेळ हवाय. युद्धस्थ कथा रम्य असं का म्हणतात रे? हे वाचणाऱ्याला किंवा वर्णन करून सांगणाऱ्याला हे युद्धस्थ कथा रम्य म्हणतात. काय की गोळी लागत नाही ना तोपर्यंत हा जवान जगत असतो.
आणि जगता यावं म्हणून हा दुसऱ्याला मारत असतो. बस, रम्य असं काही नाही. स्वतः जिवंत राहावं म्हणून दुसऱ्याचा जीव घ्यायचा. हं, काय भयानक आहे ना. यात रम्य असं काय आहे मला काही कळत नाही. नाही, रम्य असं काहीच नाहीये. जी गोष्ट आहे ना ती अशी रसभरीत वर्णन करून सांगितली ना की ती रम्य वाटते. रम्य काय त्यात? या जगण्या मरण्या पलीकडे ही एक गोष्ट असते, जिंकण्याची ईर्ष्या. ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मग त्या बेहोशीतच आहे ना हा माणूस कुठल्या तरी चौकीवर किंवा कुठल्या तरी मोक्याच्या ठिकाणी हल्ला करतो. त्याला सगळं समजत असतं, सगळं उमजत असतं, तरीही जीवावर उदार होऊन तो आपली कामगिरी फत्ते करतो. आणि मग 26 जानेवारीला आम्ही टीव्ही समोर बसतो आणि पांढऱ्या शुभ्र साड्या नेसलेल्या बायकांचा सन्मान पाहतो. पार्श्वभूमीवर जवानांनी केलेल्या पराक्रमाचं वर्णन चालू असतं. क्षणभर डोळ्यात पाणी येतं. करेक्ट करेक्ट. क्षणभर डोळ्यात पाणी येतं आणि त्यानंतर माणूस आपल्या आयुष्यात गुंतून जातो. दॅट्स नॅचरल ना. सनी बस झाला, आपण नुसतं युद्धावरच बोलतोय. इट्स पीस टाइम. तुम्ही आर्मीवाले आम्हाला सिव्हिलियन म्हणता ना, मग आम्हा सिव्हिलियनचं लाईफ किती सुंदर आहे हे माझ्या नजरेने बघ. सुषमा, थोडा वेळ लागेल. ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागेल. पूर्वीतला सनी आणि आत्तातला सनी यात बराच फरक झालाय. हा सनी घडायला खूप वेळ लागलाय. थोडा वेळ लागेल. सुषमा, एक सांगू, तूही आता स्वतःला बदल. म्हणजे स्वतंत्र विचार करणारी तू, इतरांपेक्षा थोडं वेगळं जगायची इच्छा असलेली तू, थोडीशी बदल आता. तू खूप चांगली आहेस ग. तुझ्यातल्या चांगल्याचा शोध घे. सनी प्लीज, तू हे असं काहीतरी बोलू नकोस. ही भाषा नाही शोभत तुला. तुझा तो आर्मी मधला जो रांगडेपणा आहे ना, तोच शोभतो तुला. माझ्यावर चिडणारा, माझ्यावर संतापणारा, पण मग मला जवळ घेऊन समजावून सांगणारा, या तुझ्या प्रतिमेला धक्का लावू नकोस. तू जसा आहेस ना तसाच माझ्या जवळ राहा. तू म्हणशील तसं वागेन मी. आय प्रॉमिस. चल. सुधाताई, तुम्ही माझी ऑफर नाकारली याचं वाईटही वाटतं आणि कौतुकही वाटतं. कौतुक अशासाठी की हे मंत्रीपद स्वतःहून तुमच्याकडे चालत आलंय. हे मंत्रीपद मिळवण्यासाठी लोक काय वाटेल ते करतात. मंत्रीपद मिळवण्याकरता लोक वाटेल ते करतात असं मंत्रीपद मला नकोय. नाही, आणि हे मंत्रीपद मिळवणं जरी सोपं असलं तरी टिकवणं खूप कठीण आहे. आणि ते मला जमेल असं मला वाटत नाही. माझ्यासारखा फारसा न शिकलेला माणूस राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवतोय आणि तुम्ही तर. साहेब, अनुभव महत्वाचा असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा काही एकदम मंत्री झाला नसाल ना. राजकारणाची एक एक पायरी चढत चढत तुम्ही मंत्री झाला असाल. म्हणजे जशी मी एक लेक्चरर पासून प्रिन्सिपल झाले, हा माझा एक प्रवास आहे, तसाच तुमचा सुद्धा सरपंच ते मुख्यमंत्री असा प्रवास आहे. तुम्ही प्राध्यापक मंडळी, बोलणं हा तुमचा पेशा. तुम्ही मला थोडे सार जाणार आहात. अनुभवाचं काय, जात्यावर बसलं की ओवी सुचतेच. नाही, ओवी सुचते बरोबर आहे, पण तरी सुद्धा साहेब जात्याचं एक महत्वाचं काम असतं, ते म्हणजे दळण. आणि ते आपल्याला नाही बुवा जमत. आणि दोन्ही कामं महत्वाची आहेत, दोन्ही कामं जमली पाहिजेत.
अहो, म्हणून तर भल्या भल्या माणसाने राजकारणापासून संन्यास घेतला. तिथे माझ्यासारखीच काय पाडावं लागणार आहे? राजकारण हा बदमाशांचा धंदा आहे. भ्रष्टाचार्याला इथे पर्यायच नाहीये. साध्या सरळ माणसाला राजकारणात जगताच येणार नाही असे आरोप बऱ्याच वेळा होतात. हे सगळं माहीत असूनही जर राजकारणात यायचं असेल तर त्या प्रसिद्ध 3 माकडाची गोष्ट लक्षात ठेवावी. सर्व क्षेत्रात भलीबुरी माणसं असतात, तशी ह्या क्षेत्रातही आहेत. जास्त बदनाम आहेत. भांगे जशी तुळस उगवावी तसं तुम्ही आमच्या राजकारणात याल असं मला वाटलं होतं. सुधाताई, आम्हालाही अशी वाक्य बोलता येतात बरं का. नाही साहेब, आपल्या मंत्रिमंडळाबद्दल मनात संपूर्ण आदर बाळगूनही मी तुळस नाही होऊ शकत. काय अशी अचानक जर मी मंत्री झाले तर कदाचित काही गोष्टींमध्ये बॅलन्स जाण्याची शक्यता आहे. काही जणांची मनं दुखावली जातील. त्याची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. असे बरेच दुखावलेले लोक असतात, तरीही मी ह्या पदावर येऊन पोचलोय. तुम्हाला कोणाचा फोन आला होता किंवा कोणाच्या दबावाखाली तुम्ही? नाही, कुणाच्या दबावाखाली मी कधीच निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही. काय साहेब, माझा स्वभाव नेहमी आड येतो. म्हणजे मला अपमान सहन होत नाही. मला तडजोड नाही करता येत. मला हाजीहाजी नाही करता येत. मला उगीच कोणाचं तरी कौतुक करायला नाही आवडत. मला त्या त्या व्यक्तीला योग्य तो मान, सन्मान, आदर असं द्यायला आवडतं. तुमचं मी ऐकलं. आता तुम्ही माझं ऐका. आपण युवकांसाठी एक ग्रह, शिक्षण आणि न्याय अशी समिती स्थापन करू. त्या समितीवर समाजातले विचारवंत, प्रतिष्ठित लोकांना घेऊ आणि तुम्ही त्या समितीच्या चेअरमन व्हा. ह्याला मात्र तुम्ही नाही म्हणू नका प्लीज. नाही, नकार नाही देणार, पण मला विचार करायला थोडासा वेळ हवाय. नाही, कारण हे सगळं मॅटर मला आमच्या कॉलेजच्या ट्रस्टींसमोर मांडावं लागेल आणि मग काय तो ठराव पास होईल. ह्या किरकोळ गोष्टी आहेत. लवकरच पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यात जाहीर करू. काळजी करू नका. समितीवर मंडळी नेमताना तुमचा निर्णय शेवटचा, मग तर झालं. थँक्यू सर. येऊ मी? संध्याकाळी कामावरून आलो की बोलूया. हो, रात्री 11 नंतर येण्याला तुमच्या संध्याकाळ म्हणतात का? आणि पहाटे कोंबडा आरवल्यानंतर तुमच्या घड्याळात 12चे ठोके पडतात का? हास तू हास, आईचा पाठिंबा आहे ना तुला. अगं आई, मी ज्या क्लायंट्सला भेटायला जातो ते रात्रीच अवेलेबल असतात. मग कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन डील्स होतात, बोलणी होतात, मीटिंग्स होतात. हो ना. मग सकाळी जरा उशिरा गेलास तर तुझे जाहिरातवाले काय पळून जाणार आहे? आई, तुम्ही त्यांना थांबवायची अजिबात जबरदस्ती करू नका. आणि माझ्याकरता तर नकोच नको. त्यांनी मनाला वाटेल तेव्हा यावं, वाटेल तेव्हा जावं. जास्त बोलतेस. याच्यानंतर एक अक्षरही काढायचं नाही तोंडातून, समजलं? तुला काय अधिकार आहे विचारण्याचा? तू कॉन्ट्रॅक्टची बायको आहेस आणि कॉन्ट्रॅक्टच्या बायकोला काहीही विचारण्याचा अधिकार नसतो, कळलं? माझा चांगुलपणा म्हणून तुला अन्न, वस्त्र, निवारा मिळतोय ना, मग समाधान मानायचं. कॉन्ट्रॅक्ट संपला की आमच्या आयुष्यातून निघून जायचं, कळलं? ते विसर आता. तुझ्याच भाषेत सांगायचं तर ती या घरातली परमनंट मेंबर आहे. यापुढे ती इथेच राहणार, तुझी बायको म्हणून. चेटूक केलंय चेटूक हिने तुझ्यावर. कालपर्यंत हिचा चेहरा बघवायचा नाही तुला, आज एवढं प्रेम. आई, तुला खरंच सांगतो, हिच्या नादाला लागू नकोस. कॉन्ट्रॅक्ट संपला की हिला जाऊ दे. पाहिजे तर जास्त पैसे देऊ आम्ही तुला. म्हणजे तुम्ही मोकळे त्या 2 बहिणींबरोबर फिरायला? प्रीती, विरू, पायरी सांभाळून बोलायचं, कळलं? ब्लडी वेल बिहेव युअरसेल्फ. विरू, तू तिच्या अंगावर हात उगारलास? तू तुझी पायरी सांभाळून वाग. तुला कुणी अधिकार दिला रे तिच्यावर हात उघडायचा? तू रडू नकोस.
अशी रडत राहिलीस ना तर तो डोक्यावर बसेल. आज जा, तोंड पुस, बरं वाटेल. आणि मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुला रडायचं कारण नाही. जा. आई तू उगाच टोकाला जातेस. अख्ख्या दिवसाची वाट लावली, अख्ख्या दिवसाची वाट लावली. तुला काय फरक पडतोय ग? मी तिच्याशी चांगला वागलो किंवा वाईट वागलो तर? तिचा चांगुलपणा मला सांगायचा प्रयत्न करू नकोस. आणि हा विषय संपला, निदान माझ्या पुरता. याच्यानंतर परत बोलणार नाही. पण लक्षात ठेव, पुन्हा जर का तू तिच्या अंगावर हात उगारलास तर याद राख, माझ्यासारखी वाईट बाई नाही. तू मुलगा असलास ना तरी मी गप्प बसणार नाही. आणखीन एक, ती इथेच राहणार. दुसरी कुठलीही मुलगी सून म्हणून मला या घरात चालणार नाही. ठीक आहे, शक्यतोवर तुझ्या अटी पाळण्याचा मी प्रयत्न करीन. पण काल आलेल्या एका मुलीसाठी तू मला झापतेस, हे जरा अतिच होत आहे, असं नाही वाटत? हॅलो अनुष्का. हा विरू बोलतोय, वीरेंद्र शिरोडकर. काही नाही, यायला उशीर होईल म्हणून फोन. उशीरच नाही. चल बाय.